आज 9वा दिवस आहे. शरीर थकलेलं आहे, 7 किलो वजन कमी झालेलं आहे, परंतु त्यांची जी लढण्याची जी उर्मी आहे, जिद्द आहे, ती वाखण्याजोगी आहे. नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा संदर्भामध्ये हे सगळं चालू आहे? मागण्या साध्या आणि सोप्या आहेत. चाकूर तालुक्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत मनरेगा स्कीममध्ये 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. मग त्याच्यामध्ये विहिरी आहेत, गोठे आहेत, शेततळे आहेत, पाणंद रस्ते आहेत. अशामध्ये या विभागाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री, त्यांना आम्ही स्वाहाकार मंत्री म्हणतो, कारण एवढा मोठा भ्रष्टाचार स्वाहा केला आहे त्यांनी. त्याच्यामुळे 200 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार केला आहे ते त्यांच्या चिट्ट्या पिट्ट्यांनी केला आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, अधिकाऱ्यांनी केला आहे, त्यांच्या आशीर्वादाने केला आहे. तो भ्रष्टाचार इन कॅमेरा पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे आणि यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, ही मागणी आहे. दुसरा विषय, 2025-26चा पीक विमा आम्हाला अद्याप भेटलेला नाही. लातूर वगळलं, धाराशिव वगळलं, पण धाराशिवच्या नेत्यांनी लढून तिथल्या शेतकऱ्याला विमा मिळवून दिला. आमच्या इथले लोक इन्शुरन्स कंपनीच्या बॅगा घेऊन घरला गेले आणि आमच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं. तिसरा मुद्दा, आमची चाकूर पंचायत आहे, नगरपंचायत, इथे मनरेगाची स्कीम शहर आहे म्हणून लागू नाही. केंद्राला आणि राज्याला आमचं साकडं आहे, सांगणं आहे की शेतकऱ्यामध्ये शहरी किंवा ग्रामीण हा भेद तुम्ही करू नका. अल्पभूधारक शेतकरी जो कुणी असेल, शहरात असेल, ग्रामीण भागात असेल, त्याला त्याच्या शेतकऱ्याच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी ती योजना पाहिजे. याकरिता मनरेगाची स्कीम नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात राज्यात लागू करा. तिसरा मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा लागू झाला पाहिजे. हां, कारण 1 रुपयाचे निकष थोडेसे आपल्याला परवडणारे आहेत. 1250चे निकष आपल्याला परवडणारे नाहीत. एकतर शेतकऱ्याचा किस्साही कापला चाललाय आणि पुन्हा शेतकऱ्याला त्याचा लाभही भेटत नाही. आणि 5वी मागणी अशी आहे, जे विहिरी, गायगोठे, शेततळे किंवा घरकुल बांधलेत भेटले पाहिजे, यांचे खऱ्या लाभार्थ्याचे लाभ भेटले पाहिजेत. 2-2 वर्ष झालं पैसे भेटले नाहीत. या लोकांचा लाभ तात्काळ भेटला पाहिजे. या माफक अपेक्षा करून आम्ही या ठिकाणी लढतोय. पण भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढत असताना या भागाचा स्वाहाकार मंत्री आम्हाला साथ देत नाही, तर तो भ्रष्टाचाराला साथ देतोय. हा भ्रष्टाचार मोडून काढत नाही, तर आमचं आंदोलनच मोडून काढण्याचा प्रयत्न करतोय. पोलिसी बळानं माझं रात्री 1 वाजता आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये आपल्या दर्पण चॅनलच्या माध्यमातून, दर्पण मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला आणि जनतेला दोघांनाही आवाहन करतो, चाकूर तालुक्यामध्ये झालेल्या विविध कामामधल्या भ्रष्टाचारामध्ये तुमची सोडवणूक नाही. तुम्ही आज किती जरी बिळात लपून बसलात तरी तुम्हाला त्या बिळामधून बाहेर ओढून काढणार आणि तुम्हाला भ्रष्टाचारामध्ये जे काही तुम्ही घाण केलेली आहे, घाण खाल्लेली आहे, त्याची जडं आणि पाळमुळं कुठपर्यंत आहेत ती सगळी आम्ही शोधून काढून ते उकडून काढणार. आज जनतेला आवाहन करतो की तुम्ही ज्या पीडित लोकांनी, ज्या लोकांचं शोषण झालेलं आहे, अशा पीडित लोकांनी माझ्याकडे यावं. माझं इथं मार्केट कमिटीच्या ऑफिसच्या शेजारी माझं जनसंपर्क कार्यालय आहे. त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन आपली प्रकरणं सांगावी आणि ती प्रकरणं आम्ही विनामूल्य निपटारा करू. मुंबई, दिल्ली, जिथं जायचं तिथं आमच्या पैशानं जाऊ. तुम्हाला चहा मागणार नाही. उपोषणाचा आज 9वा दिवस आहे. 7 किलो वजन तुमचं घटलेलं आहे. प्रशासन कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याशी कोऑर्डिनेशन करताना दिसत आहे? प्रशासन तर वरवरची मलमपट्टी करतंय. केलं माझ्या मागण्या मान्य, पण कशा? सोपस्कार. मला सोपस्कार नको आहे, मला स्टंट नको आहे. आता सध्या स्टंट चालू आहे, तपासण्या चालू आहेत, पण
ओरिजिनल भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांना गजाआड करायचं नाही आहे. जर त्यांनी ओरिजिनल भ्रष्टाचाऱ्यांना जर तुम्ही शोधून त्यांनी काढले तर बाबासाहेब पाटील एकटेच राहतील या मतदारसंघात. त्यांचे सगळे चिट्टे पिट्टे जेलमध्ये राहतील. त्याच्यामुळं प्रशासन आम्हाला सध्या साथ देत नाही. इथला जिल्हाधिकारी दबावाखाली आहे, पोलीस डिपार्टमेंट दबावाखाली आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे प्रशासन आम्हाला जर साथ देत नसेल तर PIL सुद्धा आम्हाला दाखल करावं लागेल कोर्टामध्ये. जे काही संवैधानिक मार्ग आहेत त्या संवैधानिक मार्गाचं लढत असताना आम्हाला हायकोर्टाचा पण आधार घ्यावा लागेल. तोही घेऊ आणि मुख्यमंत्र्याच्या समोर स्वतः बसून हा मुद्दा स्वयंस्पष्ट इथे भ्रष्टाचार झालाय कसं करत नाही बघू आणि या भ्रष्टाचाराला आम्ही पाळमुळं उकडून काढू. सरकार आम्हाला प्रशासन आता देत नाही साथ. जिल्हाधिकारी जर इथे यावं असं तुमची मागणी आहे का? जिल्हाधिकाऱ्यांनी इथे चर्चेला यावं. आता आम्ही 6 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये श्यामरथ असेल तर भारत बाष्टेवाडी येतील इथं, कारण या मनरेगाचे आयुक्त होते ते नागपूरला महाराष्ट्राचे. त्यांच्या निगराणीखालीच भ्रष्टाचार झालाय. त्यांनी त्यावेळेस आयुक्त होते ना भ्रष्टाचार इथं होत असताना. लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा अपघात झाला, 1 मिनिटात राजीनामा दिला. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावं लागते. भारत बाष्टेवाड्यांनी या ठिकाणी यावं अशी तुमची मागणी? हा 100% त्यांनी 6 पर्यंत आम्ही वाट बघतोय. नाहीतर मी जनतेच्या हातात दिले माझं आंदोलन. त्यांनी लढा म्हणले, मी लढतो. मी मगाशी पाहिलं की तुम्ही ज्यावेळेस जनतेला संबोधन करत होता, आज कडकडीत बंद पण आहे चाकूर, त्यावेळेस तुमचे हात थरथरत होते, घाम येत होता, परंतु तुम्ही जे बोलत होतात ते कुठेतरी, आणि मगाशी एका शेतकऱ्यानं पण त्याची व्यथा मांडली की त्याचं शेततळ चोरीला गेले. हा खूप मोठा आणि प्रकर्षानं सगळ्या जनतेसमोर तुम्ही हा मुद्दा आणलेला आहे. नेमकं हे बळ तुम्हाला कुठून मिळतंय? माझ्या आईवडिलाचा आशीर्वाद, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, बाबू गेनू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी या क्रांतिकारकांनी स्वतःसाठी जीवन जगलेलं नाही. त्यांनी देशासाठी जीवन जगलंय, देशातल्या जनतेसाठी जीवन जगलंय. त्यांनी स्वतः फासावर चढलेत, स्वतःचे प्राण दिलेत. महात्मा गांधीचा खून झाला देशासाठी लढताना झाला. त्याच्यामुळं त्याचा अंश बनण्याचा माझा प्रयत्न आहे या सगळ्या क्रांतिकारकाकडे बघून. आणि माझ्या आई वडिलांचं माझ्यावर संस्कार आहेत. गोरगरिबासाठी लढण्यासाठीचं मला त्यांची प्रेरणा आहे. आणि या सगळ्या क्रांतिकारकाच्या प्रेरणेतून मी माझ्या भागामधल्या पीडितांची सेवा करण्याचं, शोषितांची सेवा करण्याचं आणि या भ्रष्टाचाऱ्यांना ओढून टाकण्याचं हा संकल्प मी या सगळ्या क्रांतिकारकाकडे बघून घेतोय. खरं तर 9वा दिवस आहे आज, आणि त्यांचं जे आंदोलनाची जी धग आहे ती आज चाकूरच्या जनतेने कडकडीत बंद पाडून ती धग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रशासनाच्या हे का लक्षात येत नाहीये? कारण की आम्ही सुद्धा हे जवळपास 8 दिवस पाहिलं आणि आज या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. यांना कुठेतरी यांचं जे आंदोलन आहे ते सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. 7 किलोनी वजन घटलेलं असलं तरी सुद्धा त्यांची जी लढण्याची जी उर्मी आहे ती थोडी मात्र सुद्धा किंचितही ढळलेली नाही. ते खरंच खूप मोठं असं त्यांचं काम म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, चाकूर.